नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये मौद्रिक अर्थशास्त्रामधला सर्वात महत्त्वाचा टॉपिक गेली मागील काही लेक्चर्समध्ये पैशाची ओळख या लेक्चर सिरीजमध्ये आपण पैशाचा वेगवेगळ्या अंगाने आपण त्या ठिकाणी अभ्यास करतोय। पैसा म्हणजे काय, पैशाची संकल्पना, पैशाची उत्क्रांती, पैशाचे सविस्तर कार्य हे आपण मागील काही लेक्चर्समध्ये आपण त्या ठिकाणी सविस्तर समजून घेतलं आहे। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी पैशाच्या मूल्याच्या संदर्भामधले म्हणजे पैशाचे मूल्य हे आपण समजून घेणार आहे। तर पैशाची व्याख्या आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेली आहे, ज्या पैशाच्या व्याख्येमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळे संदर्भ देऊन त्या ठिकाणी व्याख्या केलेली आहे। मूळ प्रथम म्हणजे पैशाची संकल्पना, त्याच्यामध्ये पैशाच्या गुणधर्मानुसार आपण त्या ठिकाणी व्याख्या आपण मागे पाहिली होती। पैशाच्या कार्यानुसार देखील आपण त्या ठिकाणी संकल्पना पाहिलेल्या होत्या। आपल्याला पैशाच्या मूळ संकल्पनेला जोडून आणखीन महत्त्वाचं म्हणजे पैशाचे मूल्य म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे। तर पैशाच्या मूल्याची संकल्पना त्या ठिकाणी विचारात घेत असताना इथे आपल्याला सर्वात महत्त्वाचं पैशाचे मूल्य हे दोन प्रकारचे असते, हे सर्वात महत्त्वाचं आहे। तर पैशाच्या मूल्याचे त्या ठिकाणी दोन प्रकारचे आहेत, त्यामध्ये एक म्हणजे दर्शनी मूल्य आणि दुसरं आहे अंतर्मूल्य, फेस व्हॅल्यू आणि इंटरनल व्हॅल्यू। तिथे फेस व्हॅल्यू कशाला म्हणायचं आहे, तर ते फेस व्हॅल्यूच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी आपण व्याख्या त्या ठिकाणी पहिल्यांदा समजून घेऊया। तर फेस व्हॅल्यू ही त्या ठिकाणी आपल्याकडे महत्त्वाचं म्हणजे फेस व्हॅल्यू काय म्हणते, तर फेस व्हॅल्यू म्हणजे इथे नाणी व नोटांवर अंकित केलेल्या अंकांवरून प्रथम दर्शनी त्या आपल्याला त्या ठिकाणी त्या पैशाचे मूल्य ज्याचं आकलन होतं त्याला आपण काय म्हणायचं आहे, त्या पैशाचे दर्शनी मूल्य होय। म्हणजे नाणी व नोटांवर अंकित केलेले अंक हे प्रथम दर्शनी त्या नाणी व नोटांचं मूल्य त्या ठिकाणी इंडिकेट करत असतात किंवा ते दर्शवत असतात। म्हणून आपल्याला त्या नाणी व नोटांवर अंकित केलेल्या अंकांना आपण त्या काय म्हणायचं आहे, दर्शनी मूल्य, फेस व्हॅल्यू। ही फेस व्हॅल्यू म्हणजेच काय, 100 रुपयाच्या नोटेवर 100 हा अंक म्हणजेच त्या 100 रुपयाचं ते दर्शनी मूल्य आहे। 5 रुपयाच्या नोटेवर 5 हा अंक असेल म्हणजे त्या 5 रुपयाचं दर्शनीय मूल्य हे 5 आहे। सेम नाण्यांच्या बाबतीमध्ये पण तसंच आहे, 5 रुपयाच्या नाण्यांवर 5 हा अंक असतो म्हणजेच काय, तर त्या नाण्याचं 5 एवढं त्या ठिकाणी दर्शनी मूल्य आहे। तर आपल्याकडे नाण्यांचे पण त्या ठिकाणी अंक त्याच्यावरती अंकित केलेले असतात नोटेंप्रमाणे। मग आपल्याकडे नोटाही वेगवेगळ्या अंकांच्या म्हणजे आपण त्या ठिकाणी आकाराने नोटा आपल्याकडे त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत। म्हणजे छोट्यात छोटी नोट आपल्याकडे 1 रुपयाची नोट आहे, तर सर्वात मोठीत मोठी नोट आपल्या त्या ठिकाणी 500 रुपयाची आहे। तर आपल्याकडे अशा प्रकारे त्या ठिकाणी नाणी व नोटांवर अंकित केलेल्या अंक, त्या अंकांच्या अंक म्हणजेच त्या ठिकाणी त्या पैशाचे दर्शनी मूल्य होय, त्याला आपण फेस व्हॅल्यू असं म्हणतात। म्हणजे प्रथम दर्शनी त्या अंकांवरनं इंडिकेट होणारे मूल्य म्हणजेच दर्शनी मूल्य होय। तर ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैशाच्या मूल्याची संदर्भातली ही पहिली महत्त्वाची संकल्पना आहे मुलांनो, ती म्हणजेच फेस व्हॅल्यू, दर्शनी मूल्य। तर दुसरी महत्त्वाची आपल्याकडे संकल्पना आहे ती म्हणजे आहे अंतर्मूल्य। आता हे अंतर्मूल्य म्हणजेच काय, तर अंतर्मूल्य म्हणजे सर्वात इथे अर्थशास्त्रातल्या अभ्यासाचा हा भाग आहे मुलांनो। तर आपल्याला इंटरनल व्हॅल्यू ही अर्थशास्त्रामधल्या अभ्यासाची त्या ठिकाणी महत्त्वाची संकल्पना आहे। तर ही इंटरनल व्हॅल्यू म्हणजेच काय, तर इंटरनल व्हॅल्यू म्हणजेच पैशाची खरेदी शक्ती होय। पैशाची खरेदी शक्ती, पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी, इथे आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी। म्हणजेच पैशाच्या मदतीने प्रत्यक्षात बाजारात किती वस्तूंची नगसंख्या खरेदी करता येते, त्या खरेदी केलेल्या वस्तूंची नगसंख्या हे त्या नाणी व नोटांचं त्या ठिकाणी काय आहे, अंतर्मूल्य आहे। म्हणजेच इथे जसं आपण दर्शनी मूल्यांच्या संदर्भात मध्ये त्या नाणी किंवा नोटांवर अंकित केलेले अंक हे प्रथम दर्शनी आपण त्या ठिकाणी सांगू शकत होतो की ह्या 100 रुपयाचं मूल्य हे दर्शनी 100 एवढं आहे। पण प्रत्यक्षात त्या 100 रुपयाच्या नोटेच्या सहाय्याने किंवा 100 रुपयाच्या मदतीने प्रत्यक्षात किती वस्तू मिळणार आहेत, जर आपल्याला ते 100 रुपयाच्या मदतीने त्या ठिकाणी आपल्याला 100 चॉकलेट्स जर मिळत असतील तर 100 चॉकलेट हे आपल्या त्या 100 रुपयाचं अंतर्मूल्य असणार आहे। त्या 100 रुपयाच्या मदतीने तुम्हाला जर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी XYZ वस्तू त्या ठिकाणी मिळत असेल तर ती XYZ वस्तू काय आहे, त्या 100 रुपयाचं मूल्य आहे। म्हणजेच पैशाची खरेदी शक्ती म्हणजेच पैशाचे अंतर्मूल्य होय। तर साधारणपणे पैशाच्या मूल्याची संकल्पना घेण्यापाठीमागचा महत्त्वाचा हेतू म्हणजे यानंतर आपल्याला दुसरं लेक्चर जे घेणार आहोत आपण त्या ठिकाणी पैशाच्या मूल्य निश्चितीच्या संदर्भातलं ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। म्हणून आपल्याला पैशाचे मूल्य म्हणजे काय हे प्रथम आपल्या त्या ठिकाणी समजणं आवश्यक आहे। तर पैशाचे मूल्य हे दोन प्रकारचे असतात, दर्शनी मूल्य आणि अंतर्मूल्य। फेस व्हॅल्यू
आणि इंटरनल व्हॅल्यू. तर आपल्या ह्या दोन्ही त्या ठिकाणी आपण संकल्पना त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. तर पुढच्या लेक्चरमध्ये मात्र आपल्याला इथे पैशाच्या मूल्य निश्चितीच्या संदर्भातला इथे महत्त्वाचा आधारभूत सिद्धांत जो आहे तो आपल्याला तो समजून घ्यायचा आहे. तर तुर्तास आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये फक्त आपण पैशाच्या मूल्याची संकल्पना त्या ठिकाणी आपण विचार घेतलेला आहे. तर आपल्याला ही संकल्पना देखील माहिती असणं आवश्यक आहे, कारण मूळ पैशाची व्याख्या ही माहिती असतेच, पण आपल्याला त्या ठिकाणी पैशाची आणखीनही थोडीशी ॲडिशनल पैशाच्या मूल्याची संकल्पना देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर आपण पुन्हा पैशाच्या मूल्यनिश्चितीच्या संदर्भातल्या सिद्धांतामध्ये आपण त्या ठिकाणी पुन्हा भेटूया. थँक्यू, धन्यवाद.